भारतीयांना भारतीय संविधान दिनाच्या अर्थातच भारतीय विधी दिवस दॅट इज इंडियन कॉन्स्टिट्यूशन डेच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या प्रदीर्घ अभ्यासाच्या नंतर या संविधानाचा अंतिम मसुदा भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला होता आणि हाच तो दिवस. त्यानंतर 2 महिन्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी याची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्याला आपण भारतीय प्रजासत्ताक दिन असं म्हणत असतो. या संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला. या संविधानानं आपल्याला जगातली सर्वात मोठी लोकशाही दिली. लोकशाहीचे प्रमुख 4 आधारस्तंभ शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि आपली प्रसार माध्यमे. आपल्या भारतीय लोकांना या लोकशाहीचा आदर करता आला पाहिजे, कारण जगातली सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारतात आहे. भारतात अनेक जाती आहेत, पंथ आहेत, धर्म आहेत, प्रांत आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, पण त्यातूनही युनिटी आपल्यामध्ये आहे. दॅट इज द ब्युटी ऑफ आवर नेशन आणि ही ब्युटी आपल्याला जपता आली पाहिजे. आपला जो समाज होता, अनेक रूढी परंपरा यामध्ये जखडलेला समाज होता. मनोवादी समाज आपला होता. एखादी जिवंत स्त्री पती मेल्याच्या नंतर तिला आगीमध्ये, धगधगत्या आगीमध्ये काठ्या लाट्यांनी ढकलल्या जायचं आणि तिला महासती म्हणून जमलेला नरनारीचा जमाव जयघोष करायचा आणि स्वतःची आई जळताना तिच्याच लेकराला समोर पाहावं लागायचं. ही सती प्रथा होती. अशा अनेक प्रथांनी आपला समाज जखडलेला होता. पण या संविधानानं अशा अनेक प्रथांना छिन्न केलं आणि माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. ही ताकद फक्त संविधानाची. त्यामुळे संविधानाचा आपल्याला आदर करता आला पाहिजे. मनोवाद्यांच्या छातीवर घाव घालून लोकांना जगण्याचा अधिकार जो कोणी प्राप्त करून दिला तो या संविधानाने दिला आणि आज तो संविधान दिवस. या संविधान दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय. या संविधानाची किमया अशी आहे की आपल्यामध्ये वेगवेगळ्या जाती जरी असतील, पंथ जरी असतील, धर्म जरी असतील, तरी आपण एक आहोत. कारण आपली जी लोकशाही आहे, आपले जे संविधान आहे ते आपल्याला सर्वांना एक संघ ठेवण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर आज 26/11 सर्वांना माहित आहे. मुंबईवर झालेला भ्याड हल्ला, त्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्या जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.